आज आपण 1 कप रव्यापासून चॉकलेट केक बघणार आहोत। अगदी मऊसूत तयार होतो। आता इथं बघू शकता अगदी छान असा कट पण तयार होतो। हा केक आपण कढईत बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। याआधी मी गव्हाच्या पिठाचा केक दाखवलेला आहे, साधा रव्याचा केक सुद्धा आहे, त्याच्या सगळ्या लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आणि हा केक अगदी साधा आणि घरातल्या जिन्नसपासूनच तयार होतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम आपण 1 वाटी रवा आहे तो मिक्सरमध्येच डायरेक्ट करणार आहोत, त्यामुळे आता रव्यासोबत आपण साखरही घेणार आहोत। त्यासाठी 1 वाटी रव्यासाठी इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता हे दोन्ही आपण मिक्सरला अगदी बारीक वाटून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे। दही हे आंबट नसावं। पाव कप साधं आपण घरात जे वापरतो ते तेल वापरायचं आहे। आणि इथं मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे, त्यातलं पहिल्यांदा आपण पाव कप इथं दूध वापरणार आहोत, नंतर दूध हे नंतरसाठी वापरणार आहोत। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। इथं आपण रवा वापरलेला आहे, त्यामुळे आपण हा मिक्सरमधनं बारीक केलेला आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर याला आपण झाकून एक 15 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे रवा छान फुलला जाईल। आता ज्या मध्ये आपल्याला केक सेट करायचा आहे त्याला आपण तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर यूज केला तरी पण चालेल। आणि थोडासा मैदा आपण ह्याच्यावर स्प्रिंकल करणार आहोत। इथं आपला हा टीन आहे तो सेट झालेला आहे। सर्व मैदा आहे तो पसरून घ्यायचा आहे। आता 15 मिनिटं झालेलं आहे, रवा छान फुलला गेलेला आहे। इथं बघू शकता बॅटर हलकंसं घट्ट झालेलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला त्याला टेक्स्चर केकला चांगलं येण्यासाठी इथं मी 2 चमचे मैदा वापरलेला आहे। हा ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी पण चालेल। 2 चमचे कोको पावडर वापरायचं आहे, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। आता हे सर्व जिन्नस आहेत ते चाळून घ्यायचे आहेत। आणि आता हे मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करताना एकाच डिरेक्शननं मिक्स करा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे एकाच डिरेक्शननं मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यात आपल्याला अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे आणि पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळं यातलं आपल्याला 2 चमचे दूध आहे ते वापरायचं आहे। जर तुमचा रवा जास्त दूध शोषून घेत असेल तर सगळं दूध इथं वापरलं तरी पण चालेल, म्हणजे आपल्याला साधारण अर्धा कप पेक्षा कमीच दूध इथं वापरलं गेलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हे टीनमध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे टीनमध्ये घालताना इथं माझ्याकडं केकचा टीन आहे म्हणून मी इथंही वापरलं आहे, तुम्ही कुकरचा डबा वगैरे पण यूज करू शकता। 1-2 वेळा टॅप करून घ्यायचं आहे। टॅप करणं गरजेचं आहे, म्हणजे त्यातलं एअर आहे तो निघून जातो। वरून काजूचे काप घालून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये खाली वाळू घालून त्याच्यावर स्टँड ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटं झाकून बेक करून घ्यायचं आहे। 25 मिनिटं झालेली आहेत। आता इथं टूथपिक घालून बघूया, जर टूथपिक क्लिअर आली तर आपला केक रेडी आहे। इथं टूथपिक क्लिअर येत आहे, म्हणजे आपला केक आहे तो तयार झालेला आहे। आता ह्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। गरम असतानाच ह्याच्यावर एखादं कापड झाकून ठेवा, म्हणजे तो ड्राय होत नाही। आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता पटकन इझिली निघालेला आहे आणि किती छान फुलला पण गेलेला आहे। बघू शकता अगदी मऊसूत झालेला आहे हा केक। फक्त 1 कप रव्यापासून आपला हा केक तयार झालेला आहे।
इथं कट करून दाखवते। कट करताना पण अजिबात तो तुटला जात नाही आहे, त्यामुळे हे प्रमाण आहे ते योग्य प्रमाण आहे। त्यामुळे आता तुम्ही ख्रिसमसला किंवा 31 डिसेंबरला घरच्या घरी असा हा चॉकलेट केक बनवू शकता। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।